10वी-12वी उत्तरपत्रिका तपासणीला अखेर सुरुवात। मागण्या मान्य झाल्यानंतर शिक्षकांचा संप अखेर मागे। डॉक्टर जानवी इंगळेंचा विश्वविक्रम 12 योगासनांचं होल्डिंग टाइमचं आव्हान केलं पूर्ण। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी। मनपा आयुक्त आक्रमक वेतन कपातीच्या अंमलबजावणीला सुरुवात। मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचं महिलांना आवाहन। मावळमध्ये 18 कोटींची करवसुली, पालिकेकडून 10 मिळकती जप्त, तर लवकरात लवकर थकबाकी भरण्याचं आवाहन। जिल्हा परिषदेच्या 561 जागांसाठी भरती, तर पात्र उमेदवारांना सौम्या शर्मांच्या हस्ते नियुक्तीपत्र। अकरा दिवसात 3000ची झळाळी, सोनं पोहोचणार 70,000वर। लगीन सराईमुळे मागणीत मोठी वाढ, तर नागरिकांचा खरेदीचा कल कायम। मनोरी समुद्राचं पाणी गोड करण्यास कुणीच पुढे येईना। प्रकल्पाला 5व्यांदा देण्यात आली मुदतवाढ, पुढच्या महिन्यांपर्यंत करता येणार अर्ज। बदलापूरमध्ये तब्बल 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय। बीडच्या देंदूड गावात नागरिकांचं अन्नत्याग आंदोलन, बाजार तळावरील अतिक्रमणाला नागरिकांचा विरोध। भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरण बाधितांच्या प्रलंबित मागण्या, तहसील कार्यालयावर धीवर समाजाच्या वतीनं धडक मोर्चा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरामध्ये पोलिसांचा रूट मार्च, गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी पोलीस सतर्क। नागपूरच्या टेकडी गणपतीला मंदिराला अ दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून मान्यता, पर्यटन मंत्रालयाच्या निर्णयानं मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा। राजधानीमध्ये पोलीस आणि शार्पशूटरमध्ये चकमक, दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार, तर गोळीबारात 3 शार्पशूटर जखमी। हिमाचल प्रदेशामधील लाहौल स्पिती व्हॅलीमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे पर्यटक सुखावले। पवित्र रमजान महिन्याची सुरुवात, बाजारामध्ये फळं, ड्रायफ्रूटची खरेदी। पवित्र रमजान महिन्याची सुरुवात, नायजरमध्ये पदार्थ स्वस्त करण्याचं आवाहन। आणि पाकिस्तानच्या कराची शहरातल्या मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी, तर खजला आणि फेणी 2 खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी।